तुम्ही पाहू शकता दर्शन आमचं लय मस्त झालं आणि आज रंगपंचमी होती तर पण रंगाने आम्ही रंगलो. नमस्कार मित्रमंडळी, तर कसे आहात सगळे. तर आज आपण जाणार आहोत तुळजापूरला, तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला. तर हा व्लॉग आपल्यासाठी नवा आहे कारण की मी पहिल्यांदा आता मराठीमध्ये व्लॉग करणार आहोत. मी आता कॅब बुक करेल, आपण आता निघू आणि तुम्हाला आता डायरेक्ट स्टेशनवर भेटू. आता ऑफिस पेठला पोहोचलो. आता आपण ट्रेनची वाट पाहा लागलो. नाही, ट्रेन 10 मिनिटं लेट आहे वाटते. तर चला आता ट्रेनची वाट बघू आणि आला की चढून निघू. चला आता तुळजापूर भवानीच्या टेम्पलला चाललो आपण. पहिल्यांदा चाललो सोलापूरला. आता आपण सोलापूरला जाऊन सोलापूरला उतरून मग सोलापूरहून तुळजापूरला बसनं जाणार. मी येऊन झोपलो आता माझ्या जाग्यावर. आता सकाळी 5:30 म्हणजे 4:30ची ट्रेन आहे. तर थोडी डिले होऊन 5 वाजेला आपण पोहोचू सोलापूरला. आणि एकदा सोलापूरला पोहोचलो आपण की मग तिथून आपण जाणार आहोत एस टीनं तुळजापूर. आणि तुळजापूर मध्ये दर्शन घेऊन मस्त तिथं जवळ काही अजून कोणते देवस्थान नाही तर काही ठिकाणं असले पाहण्यासारखे तर तिथं जाऊन पाहून मग रातच्या पुन्हा ट्रेननं वापस आपण. तर चला आता भेटूया तुम्हाला सकाळी. तर चला गाईस, पोहोचलो आता आपण सोलापूरला. नेमकंच उतरलो ट्रेन, लवकरच आली ट्रेन. तर चला आता बस स्टॉपला जाऊ आणि तुळजापूरची बस पकडू आपण. तर आता आपण पोहोचलो आहे तुळजापूर बस स्टँडवर. इथून आता मंदिरचं दूरी 1 किलोमीटर आहे. तर आपण आता तिथं म्हणजे मंदिराजवळच फ्रेशअप व्हायसाठी आहेत म्हणा, इथं विचारलं मी. तर आता चला आपण जाऊ आता तिकडं मंदिराकडे. तिथं फ्रेशअप होऊन मग मंदिराकडे जाऊ. तर आता आपण पोहोचलो आहे मंदिराच्या पुढे. आता आपण पहिले फ्रेशअप होऊ आणि मग मंदिराच्या आत जाऊ. तर आम्ही पोहोचलो होतो सकाळची 6:30 वाजता. म्हणजे सोलापूरहून आम्हाला 1 घंट्यात त्यांना आणून सोडून दिलं तर बसमध्ये. तर आता आम्ही पोहोचलो, रूम घेतली होती. आता आंघोळ केली आम्ही आता. तर आता निघू आम्ही दर्शनाला. तर तुम्ही बघू शकता कसं रेडी होईल. पुढं दाखवेल पुरा आउटफिट मग. तर आता टाइम होत आहे 7:45 झाला टाइम. तर असं इथं सांगितलं आम्हाला की जर तुम्ही 8:30च्या आत जर गेले दर्शनाला तर तुम्हाला 1 तासात दर्शन होऊन जाईल. नाही, जर तुम्हाला 8:30च्या नंतर जर तुम्ही रांगेला लागली म्हणजे क्यू मध्ये लागली तर तुम्हाला 2 तासच्या वरी लागणारच आहेत. तर पाहू आता तर 8 वाजायला लागले. पाहू जर झालं आपण 8:30च्या लवकर तर 1 तासात होऊन जाईल. नाही तर मग आई भवानीची कृपा. जिथरलोक होऊ शकेल तिथरलोक मी दाखवायची कोशिश करेल मंदिराचं. जिथं जिथं व्हिडिओग्राफी स्ट्रिक्ट म्हणजे प्रोहिबिटेड आहे तिथं मी दाखवणार नाही. पाहू आता. आणि जवळजवळ जर काही असले ठिकाणी पाहण्यासारखे तर ते पण आपण पाहू. तर इथं तुम्ही बघू शकता माझी मम्मी इथं शॉपिंग करायली आणि ती माझी दोस्तीनी आहे. आणि हे पप्पा कसे व्हिडिओ काढायले मग. तर ते तिकडे मंदिर आहे आता. आणि आता आपण जाणार आहोत मंदिराकडे.
तर इथं तुम्ही एक कुंड पाहू शकता, जिथं लोक आंघोळ करू शकतात. मंदिराच्या आत जाण्याच्या पहिले इथं लोक आंघोळ करून जातात. जसं आपण पहिले आत जातो मंदिराकडे, पहिले आपल्याला श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन होतात इथं. आणि इथं खासियत अशी आहे की हे गणपतीची सोंड उजव्या बाजून आहे. तर पहिले आपण गणपतीचे दर्शन घेऊ आणि आता आत जाऊ. चला, तर हे आहे प्रवेशद्वार आणि इथून आपण आता आत जाणार आहोत. तर या मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिराचं बांधकाम 12वी सदीमध्ये झालं. आणि हे मंदिर भारतातलं 51 शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ आहे, जे महाराष्ट्र तुळजापूर मध्ये येते. आणि इथं तुळजाभवानी मातेंना छत्रपती शिवाजी महाराजांना एक तलवार भेट दिली. शत्रू संघ युद्धात त्याला ती तलवार ले मदत करत होती. चला, तर आता आपण आलो या कंपार्टमेंटच्या आत. तर इथून आता आपल्याला कंपार्टमेंट मध्ये लाईन मध्ये लागणार लागते. तर आम्ही 4 जण आलो या भवानी मातेचं दर्शन घ्यायला. मी, माझी मम्मी, माझी फ्रेंड आणि माझे पप्पा आले. तर आम्ही 4 जण आलो. तर आता आम्ही दर्शन करून नेमकंच बाहेर आलो. आणि बाहेर आलं की आपल्याला अजून काही देवी देवतांचे मंदिर दिसतात. तर आपण तिथं दर्शन करूया. तर देवीनं आम्हाला खूप चांगले दर्शन दिले आणि आम्ही देवीला डोळे भरून बघलो, पाय दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. आणि आज रंगपंचमी आहे, तर या निमित्त इथं तुम्ही फक्त पाहू शकता किती लोक येईल इथं दर्शन घ्यायसाठी.
तर तुम्ही इथं बघू शकता की रंगपंचमीची तयारी कशी चालू आहे मंदिराच्या आत. तर तुम्ही पाहू शकता दर्शन आमचं लय मस्त झालं. आणि आज रंगपंचमी होती तर पण रंगाने आम्ही रंगलो. लय मजा आला आज, लय आनंद झाला. आता चला आता निघू. तर गाईस आपण आता दर्शन करून आलोय देवीचं. लय आनंद झाला देवीचं दर्शन करून. डोळे भरून देवीला पाहिलं आणि आशीर्वाद घेतला देवीचा. आणि जसं बाहेर निघलो आम्ही तशी ही पालखी निघाली देवीची. तर तुम्ही बघू शकता ही पालखी कशी निघली. आणि आज रंगपंचमी होती तर रंगपंचमीच्या निमित्तानं तुम्ही माहोल पाहता इथं कसा होता आणि आनंद घ्या या माहोलचा. तर झालं आपलं दर्शन आता तुळजापूर मध्ये. आणि आता आपण निघूया. पाहू आता गेलो तर गाणगापूर दत्तात्रय मंदिरला जाऊ. नाही जाणं झालं तर जवळजवळ आपल्या इथं आता तुळजापूरच्या जवळजवळ काय असतील देवस्थानं नाही तर काही पाहायची ठिकाणं ते आपण करून रातच्या 10 वाजता सोलापूरहून निघून जाऊ.
तर आता आपण जाणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला आणि तिथलं मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवेल. तर ह्यो व्हिडिओ आपण इथंच खतम करूया. आणि जर तुम्हाला ह्यो व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पुढे बघायला चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जय हिंद.